गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्र हो. आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण राष्ट्रीय युवा दिन साजरा केला. राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद यांची जयंती. स्वामी विवेकानंद एक महान व्यक्तिमत्व. त्यांना अल्पायू लाभली आणि तरीही त्यांनी अनेक महान कार्य केली. सनातन धर्मासाठी त्यांनी अनेक कार्य केले. त्यांचा जन्मदिवस हा युवा दिन म्हणून याच्यासाठी साजरा केला जातो कारण असे अनेक युवकांची परंपरा भारताला लाभलेली आहे आणि त्यात हे हिऱ्यासारखे चमकले. हे जे तरुण होते, ज्यांची आपल्याला परंपरा लाभलेली आहे, भारताला परंपरा लाभली आहे युवा शक्तीची, यांनी सुरुवातीला आपल्या कार्यातून हे सिद्ध केलं की ते पुढे जाऊन काय करणार आहात, भविष्यामध्ये ते कसे आदर्श बनणार आहे याची त्यांनी पाया आपण म्हणूया की त्यांनी सुरुवातीला पाया दाखवला की हा पायाच एवढा भक्कम आहे आमचा की आमची जी इमारत असणारी ती कशी असणार आहे, आणि ती तशीच बनली. म्हणून युवा शक्ती ही खूप आवश्यक आहे, ही खूप गरजेची आहे प्रत्येक देशासाठी. असे अनेक उदाहरणं आजच्या युवा पिढीला आपल्याला देता येतील. जसे की प्रभू श्रीराम, ज्यांच्या आज प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण साजरा केला. या प्रभू श्रीरामांनी आपल्या युवावस्थेमध्ये सुभाव आणि तारका नावाच्या अतिशय शक्तिशाली राक्षसांचा वध केला आणि त्याचबरोबर आपल्या कारुण्यमयी स्वभावामुळे त्यांनी पतित असलेल्या अहिल्याचा पण उद्धार केला. प्रभू श्रीकृष्णांनी अल्पायुमध्ये कंसाचा वध केला, जो महान आणि शक्तिशाली म्हटला जायचा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, त्यांनी कमी वयामध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि त्यासाठी तोरणा किल्लासुद्धा जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. त्याच जोडीला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी गीतेचं मराठीत भाषांतर केलं आणि ज्ञानेश्वरी म्हणून ते प्रसिद्ध झालं. 8 वर्ष मुघलांना झुंजत ठेवून ज्या छत्रपती शंभू महाराजांनी काव्याची देखील रचना केली, म्हणजे एकाच व्यक्तिमत्वामध्ये 2 वेगवेगळे प्रकारचे कौशल्य त्यांनी दाखवले, असे अनेक युवान भारताला लाभलेले आहेत. त्याच जोडीला राणी लक्ष्मीबाई, ज्यांनी आपल्या पाठीला आपल्या मुलाला बांधून ब्रिटिशांशी लढा दिला आणि मैं मेरी झाशी नाही दूंगी म्हणत त्यांच्याशी लढून त्यांनी वीरमरण पत्करलं. आत्ता काही दिवसांपूर्वी किंवा आपण असं धरूया 20व्या शतकामधले जर काही उदाहरणं द्यायचे झाले तर वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणं आणि त्यानंतर अनेक विक्रम रचणं आणि भारतरत्न मिळवणं ही कामगिरी करून दाखवली आहे सचिन तेंडुलकरने. त्याच जोडीला आपण गणिताचा विचार केला तर रामानुजनसारखे गणितज्ञ, ज्यांना अल्पायू लाभली पण ते थोर महान गणितज्ञ होऊन गेले. आज जगासमोर त्यांनी अनेक गणिताचे क्लिष्ट असे प्रमेय मांडले. आज भारताला युवा शक्ती म्हणून ओळखलं जातं कारण भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. पण ही तरुण पिढी आज भरकटलेली दिसते. आज बलात्कार, दरोडा, चोरी, खून अशा अनेक गुन्ह्यांमध्ये ही तरुण पिढी अडकलेली दिसते. आणि ह्या तरुण पिढीला असं वाटतंय की आपल्या इतिहासाचं, आपल्या पूर्वजांचं विस्मरण झालेलं आहे आणि त्यांना त्या विस्मरणातून बाहेर काढण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. एक खारीचा वाटा उचलण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यांना इतिहासातील आपले जे पराक्रमी युवान होऊन गेले, जे अनेक अशी उदाहरणं त्यांच्यासमोर आपण ठेवणार आहोत की ज्यांच्यामुळे त्यांना एक स्फूर्ती मिळेल आणि त्यांचा जो चुकीचा मार्ग आहे तो बदलून ते योग्य मार्गावर येतील आणि भारताला एक श्रेष्ठ किंवा एक चांगला नागरिक मिळेल याचा आपण प्रयत्न करणार आहोत या चॅनलद्वारे. त्यासाठी आपल्या सर्वांचं समर्थन हे आवश्यक आहे. आपण बघत होतो स्वामी विवेकानंदांबद्दल. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की अध्यात्मनिष्ठा, प्रखर राष्ट्रवाद, वेदांत आणि योगाचं महत्त्व त्यांनी जगाला दाखवून दिलं. त्यांच्या व्यक्तिमत्वातले विविध पैलू म्हणाल तर ज्ञान मिळवण्यासाठी त्यांची असलेली उत्कट इच्छा, उत्सुकता
आणि त्याच उत्कटतेने योग्य प्रश्न विचारून त्याचा पाठपुरावा करणे. ज्ञान वाढीसाठी किंवा ज्ञान प्राप्तीसाठी योग्य गुरुचा शोध, आणि तो शोध घेण्यासाठी ते प्रथम ब्राह्मो समाजात गेले. ब्राह्मो समाजात त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. मग त्यांना काही दिवसानंतर सापडले ते रामकृष्ण परमहंस, आणि रामकृष्ण परमहंसांच्या रूपाने त्यांना ज्या गुरुचा शोध होता तो तिथे संपला किंवा थांबला, आपण असं धरूया, आणि त्यांना ते गुरु म्हणून प्राप्त झाले. त्या ठिकाणी त्यांची ज्ञानतृषा शांत झाली असं म्हणण्याऐवजी आपण असं धरूया की त्याला योग्य दिशा मिळाली. कारण गुरुचं काम असतं की शिष्याला योग्य दिशा दाखवणं, आणि परमहंसांनी ती दिशा त्यांना दाखवली. आणि विवेकानंद, त्याच्या अगोदर नरेंद्र म्हणून ओळखले जात होते, ते स्वामी विवेकानंद झाले. हे स्वामी विवेकानंद होण्यासाठी गुरुवर त्यांची अत्यंत निष्ठा होती. गुरुचा प्रत्येक आदेश ते मानत होते. आणि याच मार्गातनं जाताना त्यांनी भारत भ्रमण केलं. भारत भ्रमण केल्यानंतर त्यांनी अनेक देश पादाक्रांत केले आणि जगाला हे दाखवून दिलं की सनातन धर्माची, भारतीय संस्कृतीची आज जगाला आवश्यकता आहे, गरज आहे. अशा महान विभूतीचं आपण युवा दिन म्हणून साजरा करतो. त्यांची युवकांकडनं, तरुणांकडनं खूप अपेक्षा होत्या. त्यांच्या अपेक्षा होत्या की या तरुणांनी ही जगाला सिद्ध करून दाखवावं आपल्या आदर्श जगण्यातनं, आपल्या आदर्श जीवनातनं, की भारतीय संस्कृती हीच आज जगाला आवश्यक अशी संस्कृती आहे. बाकी सर्व संस्कृती ज्या आहेत त्या भारतीय संस्कृती एवढ्या श्रेष्ठ नाहीत. त्यासाठी आजच्या तरुणांची ही जिद्द असायला हवी. आजच्या तरुणांमध्ये ते एक सामर्थ्य असायला हवं. आणि त्यासाठी विवेकानंदांनी त्यांच्या चरित्रातनं अनेक मार्गदर्शनपर जीवनही जगलेलं आहे. आणि काही त्यांनी भाषणं किंवा आपण धरूया त्यांचे वक्तृत्व असे लिहिलेले आहेत, पत्र आहेत, त्याच्यातून सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतील. आजची तरुण पिढी जी निराशावादाकडे झुकलेली आहे, नैराश्याकडे वळते आहे, आत्महत्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आज ते करता आहेत, हे या ज्या नैराश्यवादातून होतं आहे, याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर विवेकानंद हे एक उत्तम उदाहरण आहे, एक उत्तम चरित्र आहे. आणि म्हणून मी सर्व तरुणांना आवाहन करतो की त्यांनी स्वामी विवेकानंदांचं चरित्र अभ्यासावं, त्याच्यातल्या अनेक गोष्टींवर चालण्याचा प्रयत्न करावा. तर नक्कीच ही युवा शक्ती भारताला जगात नंबर 1 बनवण्याशिवाय राहणार नाही आणि शांत बसणार नाही. या जगाला योग, शांती, समाधान हे जे भारतीय संस्कृतीची मूल्य आहेत हे समजावून सांगण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबरीने अनेक असे, जसं मी अगोदरच म्हटलं, आध्यात्मिक निष्ठा, प्रखर राष्ट्रवाद, वेदांत आणि योग या गोष्टींसाठी विवेकानंदांना आपण स्मरण करूया. आणि सर्व युवा शक्तीला मी परत एकदा आवाहन करतो आणि तेच थांबतो की त्यांनी विवेकानंदांना एक प्रकारे पाठपुरावा त्यांचा करावा आणि त्यांचं चरित्र अभ्यासावं.